हॅलो. तर आपण आता अरिथमेटिक प्रोग्रेशन चालू करूया. AP चॅप्टर मॅथ्स 1चा 3rd चॅप्टर. अरिथमेटिक सगळ्यात जर आपण हे बघू की अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे कुठून तरी काहीतरी सुरू होईल आणि ते एका लूपमध्ये चालू राहील. म्हणजे आता 2पासून हे बघा, आता पहिल्या क्वेश्चनमध्ये 2पासून चालू झालं आहे. तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 याचं चालूच राहील. याला बोलतात अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे हे 2-2च्या गॅपमध्ये होतं आहे ना. तर 2-2च्या गॅपमध्ये होतं आहे म्हणजे 2 आणि 4च्या मध्ये किती डिफरन्स आहे? 2 डिजिटचा डिफरन्स आहे. म्हणजे तो झाला तुझा कॉमन डिफरन्स. हा बाई इकडे कॉमन डिफरन्स आहे ना, हा जो कॉमन डिफरन्स असतो आहे ना त्याला बोलतात डी बोलतात. कॉमन डिफरन्सला डिनोट करतात, डी म्हणून डिनोट करतात. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे आता हा 2 आहे ना, याला बोलणार आपण टर्म 1 T1. 4ला बोलणार आपण टर्म 2 म्हणजे T2. सो 2 हे T1 आहे, 4 हे T2 आहे, 6 हे T3 आहे आणि 8 हे T4 आहे. म्हणजे टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4. आणि या टर्म 2 आणि टर्म 1मध्ये डिफरन्स किती आहे? 2चा डिफरन्स आहे ना. 2 आणि 4मध्ये 2चा डिफरन्स आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स हा 2 आला. म्हणजे डी म्हणजे 2 आला, असं याला 2 बोलतात. आणि ए म्हणजे काय? म्हणजे आपल्याला AP मध्ये ना 2 हे असतात. ए म्हणजे काय? जिकडून अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टार्ट होते. आता या क्वेश्चनमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन कुठून स्टार्ट होते? हे बघा 2मधून ना. हा 2 फर्स्ट आहे ना आपला. म्हणजे जो फर्स्ट नंबर असेल तो आपला ए असेल असं समजायचं. याच्यामध्ये ए म्हणजे काय? 2 झाला. डी कॉमन डिफरन्स पण 2 झाला, कारण की 2 आणि 4च्या मध्ये 2चाच गॅप आहे ना, 2चा डिफरन्स आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स झाला 2. आणि हे AP मध्ये हे आपल्याला दिसतं आहे की 2, 4, 6, 8 असं आहे ना, हे चालत राहते लूपमध्ये. म्हणजे हे कॉमन म्हणजे हे AP आहे. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये बघ, क्वेश्चनमध्ये आपल्याला तेच विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन AP इफ दे आर अरिथमेटिक प्रोग्रेशन, फाइंड द कॉमन डिफरन्स. बघ आता याच्यामध्ये आन्सरमध्ये काय दिलं आहे त्यांनी. मी जसं बोललेलो की गिवन सिक्वेन्सेस 2, 4, 6 आणि 8. तर याच्याने आपल्याला कळतं की 2, 4, 6 आणि 8 हे तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, AP आहे. मग त्यांनी वरती क्वेश्चनमध्ये काय बोललं आहे, जर ते AP मध्ये आहे तर मग त्याचा आपल्याला कॉमन डिफरन्स शोधायचा आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे काय? 2, 4, 6, 8च्या मध्ये गॅप किती आहे? 2, 2चा गॅप आहे ना. म्हणजे 2 हा कॉमन डिफरन्स आहे. तर या गॅप्समध्ये 2, 2चा डिफरन्स आहे, हे फक्त आपल्याला दाखवायचं आहे. तर फरक फक्त एवढाच की आपल्याला फक्त आता एवढं घ्यायचं आहे की 2 आणि 4 याच्यामधला डिफरन्स दाखवायचा. आता 2 T1 होता आणि 4 T2 होता. मग आपल्याला काय करायला, हे बघ इकडे बोललं आहे 2ला T1 घेतला आहे, 4ला T2 घेतला आहे, 6ला T3 घेतला आहे आणि 8ला T4 घेतला आहे, बरोबर. तर आत्ता काय केलं त्यांनी, हे बघ. सगळ्यात आधी आपल्याला हे करायचं, T2 - T1 करायचं आहे. 4 - 2 करायचं. T2 - T1 केला, 4 - 2 आन्सर आलं 2. त्यानंतर पुढे सरकायचं, 6 - 4 करायचं. म्हणजे पहिले 2 - 4 केलं, मग थोडं पुढे सरकायचं एक डिजिट, 6 - 4 करायचं. म्हणजे T3 - T2 करायचं, 6 - 4 आलं, ते पण 2 आलं. मग T4 - T3 करायचं, T4 - T3 केलं, 8 - 6 ते पण 2 आलं. म्हणजे सगळ्याचे आन्सर आपल्याला 2 येत आहेत. म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे. काय कॉमन डिफरन्स तर सेमच असं ना, की 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हे असंच चालू राहणार आहे ना पुढे. हे डॉट दिलेत म्हणजे हे पुढे असंच चालू आहे. सो ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे, हेच आपल्याला सांगितलं आहे त्यांनी. एवढंच या पूर्ण क्वेश्चनमध्ये एवढंच करायचं आहे, तेच लिहिलं पाहिजे यांनी. द कॉमन म्हणजे द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंट आहे ना, 2, 4, 6, 8, 10, 12 हे कॉन्स्टंटली चालूच राहते. तर तेच बोललं आहे त्यांनी. आणि मग बोललं की द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP अँड कॉमन डिफरन्स म्हणजे D हा 2 आहे. आपण आता काढला ना, सगळ्याचं 2, 2 आलं. म्हणजे कॉमन डिफरन्स सगळ्याचा 2 आहे. आता या तिन्हीपैकी एकामध्ये पण आता इकडे समजा 2 आलं असतं, इकडे 2 आलं असतं आणि इकडे 4 आलं असतं, तर मग हे नसतं झालं AP. सगळीकडे सेम नंबर आला पाहिजे. आपण जेव्हा T2 - T1 करणार त्याचं पण 2 आलं पाहिजे. T3 - T2 करणार ते पण 2 आलं पाहिजे. T4 - T3 करणार ते पण 2 आलं पाहिजे. तर हा होता पहिला क्वेश्चन. आता याच्या पुढचे क्वेश्चन पण असेच आहेत, म्हणजे लाईक सब क्वेश्चन्स आहेत याच टाईपचे. फक्त याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी आहे की लाईक कॅल्क्युलेशन थोडंसं हार्ड आहे. हार्ड नाही आहे तसं, पण हेच की बघ, पहिला टर्म 2 दिला आहे,
दुसरा टर्म 5/2 दिला आहे, तिसरा टर्म 3 दिला आहे आणि फोर्थ टर्म 7/3 दिला आहे. सो आपल्याला तेच जे करायचं होतं तेच टर्म 2 मायनस टर्म 1 करायचं. मग टर्म 2 काय होता आपला, टर्म 2 5/2 होता आणि मायनस हा जो मायनस होता तो इकडे त्यांनी मायनस घेतला. हां, सो टर्म 2 आपण इकडे घेतला 5/2 आणि मायनस T1 काय होता आपला 2, तर इकडे 2 केलं. मग आता हे कसं करणार तू, हे कसं करतात माहिती आहे का तुला, आपल्याला हा -2 जो आहे ना, हा जो -2 जो आहे ना तो आपल्याला इकडे आणायचा असतो, जो असा यायला पाहिजे. सो ते कसं असतं माहिती आहे का, सांगतो बघ तुला. आता हे 2 आणि 2, हा खालचा 2 आणि 2 आहे ना, याला 2 2 करायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं. याला 2 2 4 येतं आणि मध्ये साईन कुठली आहे, मायनस. मग इकडे 5 - 4 म्हणजे मी काय बोललो, 2 2 4 येतं ना, म्हणजे हा 4 इकडे आला आणि मायनस आहे मध्ये साईन म्हणजे मायनस. मग 5 - 4 आणि खालचा 2 तसाच राहणार, खालच्या 2ला गायब नाही करायचं. मग खालचा 2 तसाच राहणार आणि फक्त 2 2 4 हा इकडे ॲड होणार, जो आहे बट 5 - 4 आला आणि आपण 2 तसाच राहिला. मग 5 - 4 किती आला, 1/2. 5 - 4 1 आणि 2 खालचा तसाच 1/2 आला. मग तसंच आता T3 मायनस T2 करायचं. आता T3 काय होता 3, हा बघा टर्म 3 ते 3 आहे ना, आणि इकडे 2 काय होता 5/2. हा बघा हा टर्म 2 जो आहे हा 5/2 हा इकडे आला आहे. सो 3 - 2 परत सेम, हे बघ हे मल्टिप्लाय करायचं. 3 2 किती 6 येतो आणि मध्ये साईन कुठली आहे मायनस, तर 6 - 5 आणि खालचा हा जो 2 आहे तो तसाच राहणार इकडे 2. तर 6 - 5 परत 1 आला आणि खाली 2 आला. म्हणजे हे दोन तर म्हणजे दिसत आहेत, सेम दिसत आहेत. पण आता T4 - T3 करायला लागेल. हे बघ इकडे T4 - T3 करणार. आता T4 काय आपला टर्म 4 काय 7/3 आणि T3 काय आपला 3 आहे. तर T4 - T3, T4 घेतला आपण 7/3 मायनस T3 काय 3 घेतला. तर इकडे परत 3 3 किती येणार 9 आणि मध्ये साईन आहे मायनसची. तर 7 - 9 किती आहे -2/3, कारण की 7 - 9 किती येतं -2, तर -2/3 येणार आन्सर, कारण की 3 तसा खाली राहणार आणि -2/3 असं येणार. पण आता तू याच्यात बघशील की हे 1/2 आलं, सेकंडचं पण 1/2 आलं, पण थर्डचं 2/3 आलं आहे. तर हे जर असं आलं ना तर समजायचं की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये तो सम नाही आहे. मग इकडे बघ त्यांनी खाली बोललं आहे, मी काय बोललेलो की आधीच्या सममध्ये की 2 2 2 सेम आलं तरच अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. आता इकडे बघ 1/2 1/2 इकडे आलं पण इकडे वेगळं आलं, म्हणजे हे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये नाही आहे असं बोलायचं. हे बघ द डिफरन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट, कारण की इकडे 1/2 आणि 1/2 इकडे 2/3 आहे, म्हणजे नॉट कॉन्स्टंट. हेन्स द गिवन सिक्वेन्स इज नॉट इन एन AP. एवढंच सांगितलं त्यांनी. हा होता आपला 1.1चा क्वेश्चन 1चा 2 सेकंड सब क्वेश्चन. आता हा थर्ड सब क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP, इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स. परत पहिल्या समसारखंच बघ, त्यांनी 4 टर्म दिलेत. या टर्म्सला नाव काय देणार, पहिल्या टर्मला T1, दुसऱ्या टर्मला T2, तिसऱ्या टर्मला T3 आणि याला T4. बरोबर, तसं द्यायचं काय नाही, सेम केलं त्यांनी. बघ T1 T2 T3 T4 हे देऊन टाकलं यांना. त्यानंतर काय बोलं, डी कसा निघणार आपला, थांबा 1 मिनिट. अच्छा हां बरोबर, बघ त्यांनी आता पहिला काढला तेच आपलं T2 - T1. मग T2 - T1 काय येणार, T2 काय -6, हे बघ -6 आला आणि मायनस T1 आहे ना, तर मायनस हा साईन आला इकडचा आणि T1 काय आहे, T1 -10 आहे, तर इकडे -10 आलं. तर आता इकडे काय होणार माहिती आहे का, हा -6 तर -6 तसंच राहणार इकडे. पण ना हे जे आहे ना -10, तर मायनस काय होतं, मायनस आपल्याला रूल माहिती आहे, मायनस म्हणजे प्लस. तर इकडे हे प्लस येणार, +10 येणार. जर -10 असेल तर +10 असं लिहितात. सो -6 + 10 किती +4, -6 + 10 +4. तू ते आपलं असतं ना इंटिजरची नंबर लाईन असते ना, तुम्हाला 7वी 6वी मध्ये शिकवली असेल, त्याच्यामधून करशील बघ. -6 + 10 म्हणजे किती बाई, +4 ऑफकोर्स. सो तेच. मग याच्यामध्ये आता त्यांनी परत T3 - T2 केला. आता पहिले काय केलेलं, टर्म 2 - टर्म 1 केला. आता एक टर्म पुढे घेतला
टर्म 3 मायनस टर्म 2, T3 मायनस T2 केलं. टर्म 3 काय होता, T3 होता -2 आणि T2 होता -6 आणि मध्ये तर मायनस साईन आली. मग मी तसं सांगितलेलं तुला, हा -2 तर असंच राहणार, पण हे -6 आहे ना, हा +6 होणार. सो -2 + 6 किती आला, 4. म्हणजे पहिल्या दोन्हीचं तर 4 आला आहे आपलं. आता आपण अजून एक डिजिट पुढे सरकून T4 - T3 करायचं. तर T4ची व्हॅल्यू वरती क्वेश्चनमध्ये काय 2 दिली आहे, T3ची व्हॅल्यू दिली आहे -2 आणि मध्ये मायनस आला. आता परत सेम, आता हा 2 तर तसाच राहणार, पण -2 होणार +2, मग 2 + 2 होणार 4. बघ, म्हणजे आता आपल्याला पहिल्याचा पण 4 आला, दुसऱ्याचा पण 4 आला, तिसऱ्याचा पण 4 आला. म्हणजे D1 D2 म्हणजे कॉमन डिफरन्स तिन्हीचे 4च आले. म्हणजे दिस सिक्वेन्स इज इन AP. म्हणजे सगळ्याचं 4 आला म्हणजे हे AP आहे सिक्वेन्स. एवढंच करायचं. बघ आता पुढचा पण तसाच आहे, पण हा थोडा ट्रिकी दिला आहे, फक्त पॉईंटमध्ये दिला आहे. बघ यांनी हेच सांगितलं बघ, फर्स्ट टर्म किती आहे 0.3, सेकंड टर्म 0.33, थर्ड टर्म 0.333, हेच लिहिलं आहे त्यांनी. बघ याच्यामध्ये बघून घे एकदा. हां, तर आता बघ कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचा असेल तर तेच. आता आपण नेहमी T2 - T1 घेतो ना, तर यांनी इकडे फक्त A2 - A1 घेतलं आहे. काय फरक नाही, तू T2 - T1 लिहिला तरी काहीच फरक नाही, डायरेक्टली करू शकते तू. मग T2 - T1 काय आहे, T2 काय आहे आपला, T2 0.33 आहे आणि टर्म 1 काय आहे, पहिला टर्म कुठला होता 0.3. तर 0.33 - 0.3 करशील, म्हणजे तू कर आणि मग करशील तर 0.03 आलं पाहिजे. म्हणजे 0.03 आन्सर आहे याचं. आणि हे झालं T2 - T1. तर आता एक टर्म पुढे सरकून इथे आपल्या 3 टर्म आहेत ना, म्हणजे टर्म 3 पर्यंत तुला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इकडे बघ घेतलं परत टर्म 3 - टर्म 2. मग टर्म 3 - टर्म 2 केलं. टर्म 3 काय होता 0.333 - 0.33, हे तुला यायला पाहिजे 0.003. मग बघ, पण इकडे 0.03 आलं आहे आणि इकडे 0.003 आलं आहे, म्हणजे दोन्ही सेम तर नाही आहे. आणि मी काय बोललेलो की जर दोन्ही सेम असेल तरच ते AP असेल. मग यांनी लिहिलं बघ, सिन्स द कॉमन डिफरन्स इज नॉट सेम, मग हेन्स द टर्म्स आर नॉट इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे AP नाही येत ते. एवढंच. हे बघ 1.5 बघ, इज द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन AP, इफ इन AP फाइंड द कॉमन डिफरन्स. आता हे तू सॉल्व करणार आहेस, हे तुला होमवर्क आहे बघ. 0 -4 -8 -12, हे तुला समजलं पाहिजे. कॉमन डिफरन्स तर सगळ्यांचे सेम आहेत, म्हणजे हे AP तर आहे, पण तुला सॉल्व करून दाखवायला लागेल. -4 -0 -8 -4 -12 -8 असं सॉल्व करून तुला दाखवायला लागेल, जसं आपण वरती सॉल्व केलं तसंच. T2 - T1, T3 - T2, T4 - T3 हे करायला ती. आणि जर तिन्हीची व्हॅल्यू सेम असेल तर हे AP आहे. मी तुला हा दाखवतो, हा वाला थोडंसं ट्रिकी आहे म्हणून हा तुला देत नाही होमवर्क म्हणून. बघ याच्यामध्ये 3 टर्म दिल्यात, -1/5 -1/5 -1/5, म्हणजे तिन्ही सेमच टर्म आहेत. आता ते AP आहेत का नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर टर्म 1 काय आहे -1/5, टर्म 2 -1/5, टर्म 3 पण -1/5. तर आता इकडे आपण आधी करतो जसं तेच, टर्म 2 - टर्म 1 करायचं, जे काय येणार -1/5 -1/5. तर मी काय बोललेलो, मायनस जर असेल असं कुठल्याही क्वेश्चनमध्ये तर ते प्लस बनतं. हे बघ -1/5 हा असाच राहिला इकडचा, आणि हे -1/5 जो आहे तो झाला +1/5. तर तेच त्यांनी इकडे केलं, जे 0 येणार, कारण की -1/5 + 1/5 किती आलं 0. कारण की तू मायनस आणि प्लस हे होतं ना, आता इकडे 0 आहे आणि इकडे -1/5 आहे, आणि तू जर या -1/5ला प्लस केलं 1/5नीच तर ते 0च बनणार ना, कारण की तू जेवढं मायनस केलं तेवढंच प्लस केलं आहे, तर ते 0 बनतं. म्हणजे याचा आन्सर आलं 0. तर T3 - T2 सेमच आहे ना भाई, सगळ्याचं 1/5 आहे ना. तर T3 पण -1/5 आणि T2 पण -1/5. तर इकडे मायनस होणार प्लस, हे इकडेच राहणार. हा जो इकडचा -1/5 होता तो असाच राहणार, आणि इकडे मायनस आलेला म्हणून हे +1/5 येणार. तर इकडे पण -1/5 आणि इकडे +1/5, म्हणजे परत 0 आला, कारण की इकडे मायनस तिकडे प्लस आहे. तर इकडे आला 0. मग आता तू बघू शकते की इकडे पण 0 आला, इकडे पण 0 आला आहे, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्येच आहे, सगळ्याचं 0 आलं आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे. मग इकडे लिहिलं आहे, तर डिफरन्स बिटवीन 2 कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, हेन्स द गिवन सिक्वेन्स
इज ॲन ए पी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे अँड द कॉमन डिफरन्स इज 0 म्हणजे दोन्हीचा कॉमन डिफरन्स सेम आला 0, तर मग ए पीमध्ये आहे. एवढंच, काहीच हार्ड नाही आहे याच्यात. एकदा दोनदा करशील लगेच येऊन जाईल. हे बघ आता क्वेश्चन सेट सब क्वेश्चन 7 आहे. याच्या पुढचा क्वेश्चन तेच सांगितलं की विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन ए पी व्हाय दे आर इफ दे आर इन ए पी फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे तेच आता आपल्याला टर्म 1 काय दिला आहे बघ 3, टर्म 2 काय दिला आहे 3 + √2 आणि टर्म 3 दिला आहे 3 आणि नाही टर्म 3 दिला आहे 3 + 2 √2 आणि टर्म 4 दिला आहे 3 + 3 √2. आता हे रूट बघून असं घाबरतात, पण तसं काहीच करायची गरज नाही आहे भाई. घाबरायची तर अजिबात गरज नाही, काय आहेच नाही याच्यात, फक्त कॅन्सल करायचं सगळं. हे बघ T2 - T1 आहे ना, आपण आधी करतो T2 - T1. तर टर्म 2 काय होती 3 टर्म 2 होती आणि टर्म 1 काय होती √2 - 3. क्वेश्चनमध्ये बघ तिकडे म्हणजे क्वेश्चनमध्येच लिहून ठेवायचं की पहिलं जे दिलं असेल कॉमाच्या आधी हे T1 आहे T2 T3 T4 असं सगळं लिहून ठेवायचं. तर आता आपल्याला बघ T2 - T1 3 - √2 - 3. आता हा जो पहिलावाला 3 आहे तो प्लसमध्ये आणि हा जो 3 आहे तो मायनसमध्ये. मग मी काय बोललेलो प्लस आणि मायनस झाला असेल ना सेम नंबरचं, +3 - 3 किती बनतं 0. म्हणजे हे तर डायरेक्टली कॅन्सल आउट होत आहेत. म्हणजे राहिलं फक्त √2. हे बघ इकडे आलं √2. आता T3 - T2 करणार तू T3 - T2. T3 - T2 मध्ये काय T3 म्हणजे तुझा 3 आहे आणि T2 म्हणजे काय तुझा अच्छा ओके हे उलट आहे जरा. हे बघ T3 काय तुझा 3 + 2 √2 आहे आणि T2 काय तुझा 3 + √2 आहे आणि मध्ये मायनस आहे. तर आता मायनस तर सगळ्यात आधी तुला साईन चेंज करायला आहे कारण की 3 + √2 ब्रॅकेटमध्ये आणि मध्ये मायनस आहे. तर इकडे मायनस +3 काय येणार -3 येणार आणि मायनस + √2 -√2 येणार. हे बघ इकडे त्यांनी केलं हे. तर इकडचा हा क्वेश्चन तसाच ठेवला, पण इकडे -3 आलं हे इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर मायनसला आणि मग या मायनसला मायनस प्लस = मायनस म्हणजे -√2 आला. तर याच्यामध्ये पण तेच होणार आहे बघ, हा 3 प्लसमध्ये हा 3 मायनसमध्ये, तर हे डायरेक्टली कॅन्सल आउट होणार. आणि इकडे राहिलं काय आता +2 √2 -√2. आता 2 √2 आहेत आणि इकडे 1 √2 आहे. आता 2 √2मधून तू 1 √2 काढशील तर फक्त √2 राहणार ना. 2 ॲपलमधून तू 1 ॲपल काढते तर 1 ॲपल राहतो. म्हणजे इकडे 2 √2मधून तू 1 √2 काढशील तर 1च √2 राहणार. म्हणजे इकडे पण तुझा राहिला √2. बघ पहिल्यामध्ये पण √2 राहिलेला, सेकंडमध्ये पण √2 राहिला. आता टर्म 4 - टर्म 3 करायचं. टर्म 4 - टर्म 3 केला. टर्म 4 काय तुझा 3 + 3 √2 आणि टर्म 3 काय तुझा 3 + 2 √2 बरोबर. आणि मध्ये मायनस आहे तर इकडचे सगळ्याचे साईन चेंज होणार ब्रॅकेट खोलल्यानंतर. तर इकडे मायनस +3 -3 होणार आणि प्लस मायनस मायनस असतं मग -3 होणार आणि इकडे पण प्लस आहे तर मायनस प्लस = मायनस होणार. तर -2 √2 असं होणार. तर इकडे बघ हा इकडचं जे होतं ते तर इकडे तसंच राहिलं, पण इकडे -3 झालं आणि -2 √2 झालं. तर आता इकडे तू परत बघशील आधीसारखंच इकडे +3 इकडे -3 आहे तर डायरेक्टली कट होत आहेत. ओके थांब हाय बघ हे तर डायरेक्टली कट होत आहेत. अरे हां हे डायरेक्टली कट होत आहेत, इकडे बघायचंच नाही. मग इकडे काय 3 वेळा √2 आणि इकडे 2 वेळा √2 आहे, +3 √2 आणि इकडे -2 √2 आहे. म्हणजे 3 √2मधून 2 √2 घालवायचे आहेत. तर 3 √2मधून 2 √2 गेले तर फक्त √2 राहणार ना, एकच √2 राहणार ना. तर √2 आन्सर आला. बघ पहिल्यात पण √2 आला, दुसऱ्यात पण √2 आला, तिसऱ्यात पण √2 आला बरोबर. म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे, सगळ्याचा √2 आला. देअरफॉर मग इकडे लिहिलं देअरफॉर द डिफरन्स बिटवीन कन्सिक्युटिव्ह टर्म्स आर सेम, गिवन सिक्वेन्स इज इन AP, कॉमन डिफरन्स D इज √2. एवढंच लिहायचं आहे सेम आधी जसं गेलं तसंच. आता हा जो आहे हा आपण तूच करणार आहे. हा नॉर्मल क्वेश्चन आहे एकदम, म्हणजे फक्त नंबर दिले त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. फक्त तेच करायचं आहे तुला. T2 - T1 कर, T3 - T2 कर आणि आन्सर काढ. सो तुला 1.8 वाला क्वेश्चन आणि 1.9
5 वाला क्वेश्चन हा तुला करायचा आहे होमवर्क म्हणून. बघून कर, पण कर. किती मिनटं झाले बाबा? 20 मिनटं एकाच क्वेश्चनमध्ये गेले बघ. आता 2.1 हा तर म्हणजे एकदमच इझी क्वेश्चन हे सेट आहे. आता ना बघ कसं असतं माहिती आहे का. आता जर ए पी असेल असा 1 3 5 7 असा जर ए पी असेल ना, असा तुला टर्म्स दिले असतील ना, तर हा जो पहिला टर्म आहे ना, हा जो 1 आहे ना तुझा, तो त्याला ए बोलतात. ए समजला का? त्याला ए बोलतात. आणि डी म्हणजे काय? डी म्हणजे काय? या 1 आणि 3मध्ये फरक किती आहे? 1 आणि 3मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजे डी काय आला? डी आला तुझा 2. आणि ए काय आला तुझा? ए आला 1. कारण की पहिला जमतो असतो त्याला ए बोलतात. आणि डी म्हणजे 3. म्हणजे डी म्हणजे 3 आणि 1च्या मधली व्हॅल्यू, म्हणजे मधली व्हॅल्यू नाही बोलू शकत. डिफरन्स किती आहे? म्हणजे आता पहिली व्हॅल्यू जर 5 असेल आणि दुसरी व्हॅल्यू जर 10 असेल, तर 5 आणि 10च्या मध्ये किती डिफरन्स आहे? 5चा डिफरन्स आहे. मध्ये 5 नंबर्स येतात ना, तर मग त्याचा कॉमन डिफरन्स म्हणजे डी 5 झाला. असं असतं. तर बघ त्याने पहिल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज द कॉमन डिफरन्स अँड द कॉमन डिफरन्स इज डी अँड द फॉलोइंग. थांब जरा तुला दाखवतो कुठे गेलं. हां, सो बघ त्यांनी क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? ए त्यांनी दिला आहे फर्स्ट टर्म. ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म म्हणजे पहिला टर्म तर इकडे 10 आहे आणि इकडे डी काय? 5. डी म्हणजे काय? मध्ये किती गॅप आहे? 2 टर्म्सच्या मध्ये किती गॅप आहे? म्हणजे हे असतं 5. तर फर्स्ट टर्म म्हणजे ए. बाई यांनी फर्स्ट टर्म सांगितलं. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 10. मग सेकंड टर्म काय असणार? ए प्लस डी. म्हणजे तू जेव्हा पहिल्या टर्ममध्ये मध्ये किती डिस्टन्स आहे हे ॲड करशील तेव्हा तुला सेकंड टर्म भेटेल ना. तर डी म्हणजे ए प्लस डी करायला लागेल तुला. आणि ए प्लस डी काय दिलं आहे? 5 दिलं आहे. म्हणजे तुला काय येणार? 15 येणार. म्हणजे सेकंड टर्म तुझा 15 आला. म्हणजे सेकंड टर्म हा बघ तुझा 15 आला. इकडे 15 आला बघ, इकडे 15. आणि मग थर्ड टर्मसाठी काय करायला लागेल तुला? त्या काय नाही, त्या 10मध्ये अजून 5 ॲड करणार, तो 15 होणार. पण इकडे यांनी काय दिलं माहिती आहे का? थर्ड टर्म कसा फाईंड करायचा? आता इकडे तू ए प्लस डी केला ना, तर इकडे तुला ए प्लस 2D करायला लागेल. आणि आता फोर्थ टर्म काढायचा असेल तर ए प्लस 3D येणार. आणि मग फिफ्थ टर्म काढायचा असेल तर ए प्लस 4D येणार. हे बघ असं पुढे पुढे सरकत राहील. ए प्लस 3D, ए प्लस 4D, असं खाली 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 सरकत राहील. पण आपल्याला फक्त आता सध्या फक्त 3च टर्म काढायचे आहेत. तर इकडे यांनी तेच काढलं आहे. हे बघ आपल्याला ए आणि डी दिलेलं आहे. सेकंड टर्म का फर्स्ट टर्म तर आपला 10 दिलेला आहे ऑलरेडी, मी जसं बोललेलो. ए म्हणजे फर्स्ट टर्म असतो. सेकंड टर्म कसा काढणार? ए प्लस डी. 10 + 5 किती आला? 15. थर्ड टर्म कसा काढतात? ए प्लस 2D. 10 + 10 म्हणजे 20 आला. हे बघ 20 आला. म्हणजे तेच सिन्स द रिक्वायर्ड ए पी इज 10, 15 आणि 20. म्हणजे ए पीमध्येच आलं आहे ना, 10, 15, 20, 25. आणि इकडे असे डॉट डॉट द्यायचे कारण की ते पुढे पुढे जातच राहत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. तर तेच आहे बघ, इकडे फर्स्ट टर्म 10, सेकंड टर्म 15, थर्ड टर्म 20. मग इकडे लिहिलं 10, 15, 20 असं. हा होता पहिला क्वेश्चन. आता बघ सेकंड क्वेश्चन पण तसाच दिला आहे तुला. काहीच म्हणजे काहीच वेगळं नाही आहे. फर्स्ट टर्म बघ, फर्स्ट टर्म तुला ए म्हणजे -3 दिला आहे आणि डी 0 दिला आहे. मग डी काहीच नाही आहे म्हणजे पुढे जाणारच नाही टर्म. हे बघ दाखवतो तुला. हे बघ फर्स्ट टर्म काय म्हणजे सगळ्यामध्ये तुला फॉर्म्युला व्हायचा ए प्लस डी, ए प्लस 2D हे करायचं. सेकंड टर्मसाठी ए प्लस डी करायचं. फर्स्ट टर्मसाठी ए जो दिला आहे तोच राहणार. आणि थर्ड टर्मसाठी ए प्लस 2D असं वाढवत जायचं. थर्ड टर्मसाठी ए प्लस 2D, फोर्थ टर्मसाठी ए प्लस 3D असं वाढवत जायचं. सो तेच आता हे बघ ए प्लस डी -3 + 0 -3च राहणार. थर्ड टर्म काय? ए प्लस 2D. तर ए म्हणजे काय? -3 होता आणि 2D. आता डी काय होता? डी म्हणजे तुला क्वेश्चनमध्ये बघ 0 दिला आहे म्हणजे 2 × 0 येणार ना इकडे 2D म्हणजे. मग 2 झिरोचं किती असतं? 0च असतं. मग इकडे 0च येणार. -3 + 0 मग इकडे -3 आलं म्हणजे -3च राहणार. मग ए पी -3 -3 असंच येणार. हे बघ इकडे -3 आलं आहे. मी हा होमवर्क देणार होतं पण करून दाखवलं आहे तरी समजेल म्हणजे तुला. सो तेच आता हे बघ राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज द कॉमन डिफरन्स अँड डी इन द फॉलोइंग.
हे बघ, यांनी ए दिला आहे आणि डी पण दिला आहे, 1/2 दिला आहे डी क्वेश्चनमध्ये. तर आपल्याला तेच करायला लागेल परत. बघ, टर्म 1 ए म्हणजे तर 7च राहणार, कारण की ए म्हणजे फर्स्ट टर्म असतं -7. आणि इकडे टर्म 2 म्हणजे सेकंड टर्म कसं फाईंड करतो आपण, ए प्लस डी. मग ए काय -7 आणि डी काय 1/2. मग आता मी जसं बोललेलो, जर असा कुठला सम आला तरी -7ला 2शी मल्टिप्लाय करायचं, किती येणार -14. तर मग -14 इकडे आला आणि हा 1 तसाच राहिला +1, कारण की मध्ये प्लस आहे ना यांच्या. हे बघ 7 × 2 केला, -14 आला इकडे, कारण की मायनस साईन आहे 7ला. आणि इकडे हा जो प्लस होता तो प्लसमध्येच राहिला आणि हा 1 तसाच्या वर तसा वर आणि हा 2 तसा खाली. सो तेच -14 + 1 किती -13 -13/2 हे आलं तुझं टर्म 2. आता टर्म 3 कसा काढणार, ए प्लस 2d. मग ए काय -7 प्लस 2 1/2 म्हणजे 2 × 1/2, कारण की डी तुझा 1/2 आहे ना, तर 2 × 1/2 असं आलं. तर आता इकडे काय, हा बा 2 तर कट होणार, म्हणजे राहणार फक्त 1. -7 + 1 किती -6, म्हणजे इकडे -13/2 आलं आहे, इकडे -6 आलं आहे. हे बघ, आता टर्म 4 कसा काढणार तू. आता बघ, टर्म 3 कसा काढत होतो आपण, ए प्लस 2d ना. टर्म 4साठी काय काढणार, ए प्लस 3d, वाढवत जायचं ते. तर आता ए काय होता -7 आणि 3d म्हणजे फक्त आता 3ला मल्टिप्लाय करायचं 1/2ने असं. तर मग आता हा 3 वरती येणार ना, 3/2 होणार बरोबर. तर हां हे बघ, आता हा 3 इकडे होणार वरती, म्हणजे हे येणार असं 3/2. हे बघ, इकडे 3 येणार, हा 3 इकडे वरती येणार, मल्टिप्लाय होणार 1ची, मग इकडे 3/2 होणार. मग आता मी कसं बोललेलो, हा बघ -7 + 3/2 असं असेल तर 7 आणि 2 याला मल्टिप्लाय करायचं तर काय येणार 14. 7 × 2 = 14 असतं ना, आणि इकडे 7ला मायनस साईन आहे म्हणजे -14 आला, आणि इकडे +3 हा वरचा तसाच राहिला आणि हा -2 खालचा तसाच राहिला, हे लक्षात ठेव. मग इकडे -14 + 3 किती आलं -11 आणि खालचा 2 तसा. तर बघ, आपल्याला इकडे ए पी काय भेटला, पहिल्याचा -7च भेटलेला. हे बघ, पहिल्याचा -7 भेटलेला, सेकंडचा -13/2, थर्डचा -6 आणि फोर्थचा -11/2 हा जो भेटला तो. मग तेच लिहायचं, देअरफॉर ए पी इज -7 -6.5. -13/2 म्हणजे काय, -6.5 /2 केलं, म्हणजे 13ला /2 केलं 6.5 आलं. इकडे 11ला /2 केलं 5.5 आलं. असं लिहिलं ए पी. तू कसं लिहिलं या फॉर्म्युला, म्हणजे असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, तसा काही फरक पडत नाही. आता बघ, हा मी तुला करवला आणि थर्ड मी तुला करवला. आता याच्यात आहे 6 सम्स. आता क्वेश्चन 2चा 5th वाला सम तू करणार आहेस. हा वाला जो आहे ना 3.1चा क्वेश्चन 2चा 5th सम आहे ना, हा तुला होमवर्क आहे आणि हा मी तुला करून दाखवतो. म्हणजे हा 1.25 डेसिमलमध्ये ना जरा, तर डेसिमलवाले तुला करून दाखवतो जरा. हे बघ, यांनी ए दिला आहे -1.25 आणि ए म्हणजे काय असतो, फर्स्ट टर्म असतो. तर फर्स्ट टर्म म्हणजे ए -1.25 दिला आहे आणि डी काय दिला आहे आपल्याला, डी 3 दिला आहे. तर तेच आपल्याला करायला लागेल परत. फर्स्ट टर्म तर ए असतो, -1.25 झालं. मग सेकंड टर्म कसं, ए प्लस डी. आता ए आपल्याला काय होता -1.25 आणि डी काय 3, मग -1.25 + 3 कर, म्हणजे करून बघ तू, -1.25 + 3 करशील ना तर 1.75. आणि हे मे बी तुला करणार नाही, कारण की कसं आहे ना, कसं आहे माहिती आहे का, हे बघ, आता -1.25 याच्यामध्ये तू पहिले एक ॲड करशील, असं 3 ॲड करायचं आहे ना, +3 करायचं आहे ना, तर पहिले एक ॲड कर. तर काय होणार बघ, तुला दाखवतो. जर तू 1.25 मध्ये -1.25 मध्ये 1 ॲड करशील ना, तर फक्त 1 मिनिट -1.25 मध्ये जर तू 0 मायनस करशील, 1 मायनस करशील, 1.25 -100, हे बघ इकडे तेच राहिलं 0.25. हां बरोबर. सो 0.25 राहणार आणि 0.25 मध्ये
0.25मध्ये परत एक मायनस करशील, हे बघ, तर इकडे काय राहणार, इकडे तर 5 येणार, इकडे पण 2 येणार, आणि इकडे 0-1 0.25मध्ये जर तू बरोबर 0.25मध्ये जर तू एक मायनस करशील ना, म्हणजे प्लस करशील ना, तर 0.25मध्ये जर तू एक प्लस कर, म्हणजे आता कसं सांगू तुला, हे जे 0.25 जो आहे ना तो मायनसमध्ये, म्हणजे आपण -1.25मध्ये एक प्लस केला ना, जर तू -1.25मध्ये एक प्लस केला तर 0.25 राहतं, जे -0.25 आणि -0.25मध्ये तू एक जेव्हा प्लस करते तेव्हा 1.75 असं राहील. समजतंय का तुला? कसं समजवू आता, एक ॲड करायचं आहे तर कसं सांगू, हे बघ, इकडे तुला